सीजेपीला जिथं हवं तिथं चर्चेची आमची तयारी. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची माहिती. सीजेपीनं घरी किंवा मंत्रालयात चर्चेसाठी यावं. जेपी नड्डांची प्रतिक्रिया. नड्डांसोबत चर्चेस सीजेपीचा नकार. मुलांना मारल्यानंतर मुद्दा प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत राहिला नाही तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेला. राज ठाकरेंचं वक्तव्य. रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकपर्यंत मोर्चा. केंद्राला सद्बुद्धी द्यायचं साकडं घालणार. सुप्रीम कोर्टाला कबुतर कुत्र्यांवर लक्ष द्यायला वेळ आहे पण विद्यार्थ्यांसाठी नाही. उद्धव ठाकरेंची टीका. पोलिसांच्या वेशातील गुंड भाजपनं पाकिस्तानातून आणले का? ठाकरेंचा सवाल. पेपरफुटीतील दोषींना कठोर शिक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट. पंतप्रधान मोदींची एक्स पोस्ट. युवकाच्या हिताशी तुम्ही सर्वाधिक खेळलात. विद्यार्थ्यांची माफी मागा. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका. राहुल गांधी चर्चेला घाबरतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. संसदेत येऊन चर्चा करण्याचं आव्हान. आंदोलनाचा फायदा घेऊन अराजकता निर्माण करत असल्याचा आरोप. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या निषेधार्थ मुंबई महापालिका सभागृहात नगरसेवक आक्रमक. ठाकरे सेना, काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने. ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट. डहाणू तलासरीत पूरस्थिती. अनेक घरांमध्ये पाणी तर ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूर दारणा धरणातून विसर्ग. दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी. सराफ बाजार, भांडी बाजार आणि इतर परिसरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता. गुजरातच्या वलसाडला पावसानं झोडपलं. उंबरगावात 24 तासात 904 मिलीमीटर पाऊस. जनजीवन विस्कळीत. गुजरातच्या वलसाडमध्ये कोपर्ली परिसरात महाराष्ट्रातील 35 प्रवासी अडकले. प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न. प्रवासी नाशिक, संभाजीनगर आणि जालन्यामधील असल्याची माहिती. नमस्कार, मी दीपक पळसुले. संध्याकाळचे